बॉलर नेम्स. उत्कृष्ट गोलंदाजी करण्यात दोन्ही संघ सज्ज आहेत आपला लीग मधला पहिला सामना खेळण्यासाठी. आराध्य वॉरियर्स विशेष श्रीजी परफेक्ट, श्रीजा परफेक्ट. मॅगी 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 मॅगी. उत्कृष्ट फलंदाजी आणि गचा क्षेत्ररक्षण मॅगी राजुडे यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. 2 बॉल 2 चौका. चालू आहे. बघू की आता काय चेंजअप करतायत बॉलिंग मध्ये. परत 4 परत 4. तीन बॉल 3 चौकार. राजू कमबॅक करावा लागेल. इकडे लाईन लेन पकडावी लागेल. उत्कृष्ट शॉट आणि हे परत एकदा 4 रन. परत एकदा तीन नाही 4 बॉल झाले. 3 बॉल रन किती आला. 4. उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. चौकारांची बरसात चालू आहे. कमल का फूल हाथ में झूल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिकडे यष्टीच्या मागे स्वप्नील यांचं. पहिल्या षटक अखेरीस धावसंख्या झालेली ती 24. 6 बॉल 6 चौक्याचा स्कोर आलेला आहे. केला बाउंड्री लाईन वरना थ्रो करायचा होता. इकडे
स्टंपच्या मागचा तो राहुल, त्याने विकेट तर नक्कीच घेतली असती. दान धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 25. उत्कृष्ट गच्चाळ क्षेत्ररक्षण एसटीच्या मागे स्वप्नील यांच्याकडून 22चा रन काउंट केला जातोय. मॅगी यांच्याकडून गच्चाळ क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट शॉट, स्वीप मारून उत्कृष्ट चालू आहे रोहन यांची. उत्कृष्ट शॉट रोहनचा, पहिल्या स्टेडियमच्या बाहेर मारणारा षटकार. बॅट्समन आलेले ते नावाजलेले खेळाडू सिद्धेश्वर तलाव, ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड. नावाजलेले खेळाडू विवेक व्यवहारे यांचं बॅटिंग साठी आलेले आहेत. विवेक, बघू आता संघासाठी काय करतायत. बाबू, रनआउटचा चान्स आणि अंपायर डिसिजन बघू. थर्ड अंपायर घेतलेला आहे. विवेक व्यवहार याने 3 बॉल 3 चौकार मारल्यावर 555 याचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी 3 बॉल 3 चौकार मारावे आणि स्टेजशी संपर्क साधून ट्रिपल पंजा 555 रुपये पारितोषिक यावा. प्लेयर्सनी जाऊ नये, प्लेयर्सनी जाऊ नये तिकडे. पेनल्टी आहे, पेनल्टी. अंपायर्स बघतील. सक्षम आहेत एकदम अंपायर आपले. बोल. अजून एक 500 रुपयाचं पारितोषिक आलेले ते विवेक व्यवहारेसाठी. 3 बॉल 3 चौकार 500 म्हणजे टोटल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विवेक व्यवहारे याने 3 बॉल 3 चौकार मारल्यावर गांगुलीकडून 555 रुपयाचं पारितोषिक, तसेच रोहित सापलेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विवेक व्यवहारे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की त्यांनी परफॉर्मन्स दाखवावा आणि 1055 रुपये घेऊन जावे. पारितोषिक आलेले आहेत भाई. 3 बॉल 3 चौकार 555 आणि 500 रुपये गांगुली आणि रोहित सापले यांच्याकडून. 30 4 बॉल 30, 5 बॉल 30. 1 to go. तो धावत झाला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत ते. 2 ओव्हर षटक अखेरीस धाव संख्या झालेली ती 31. नेक्स्ट बॉलर आलेला आहे तो अनिकेत. बघू संघासाठी काय करतो. संघ थोडा दडपण खाली आहे.
वरती आणतो का संघाला बघू आता आपण. उत्कृष्ट शॉट मितेश 4 रनासाठी. उत्कृष्ट शॉट मितेश कडून. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 35. उत्कृष्ट फिल्डिंग. चौथ्यावरचा मानकरी स्वप्नीला दिसतोय. स्वप्नील उद्या टी शर्ट दे मलाही. उत्कृष्ट बॉलिंगचा मुजाहिरा अनिकेत कडून. विवेकला चॅलेंज आहे समोर बॉलर्स कडून, पण त्याला पारितोषिक आहे 555 500 रुपये. टोटल 1055 पारितोषिक आहे 3 चौकार मारल्यावर. पण विकेट गमावावी लागेल. फलंदाज नितेश आलाय. उत्कृष्ट गोलंदाजी अनिकेतची. कमबॅक केलेला आहे टीम साठी त्यांनी. धाव संख्येवर रोख लावलेला आहे. उत्कृष्ट बॉलिंगचा मुजाहिरा अनिकेत कडून. तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती मॅगी टाकशील तू मॅगी. रन किती आला 3 षटक अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 36. 12च्या रन रेटने स्कोर चालतोय. तीन बॉल 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक गांगुली यांच्याकडून विवेक व्यवहारासाठी आलेला आहे. अशा तऱ्हेने यतीश
1 रनासाठी डिक्लेअर धाव केलेली आहे ती पंचांनी. उत्कृष्ट गोलंदाजीचा कमबॅक झालेला आहे तर 2 ओव्हर नंतर खूप स्कोर मारलेला पण 2 ओव्हर नंतर कमबॅक झालेला आहे टीमचा आराध्य वॉरियर्सचा. आणि आता 3 ओव्हर 2 चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करते, उत्कृष्ट बॅट्समनला बीट करतोय तो एलबी डल्बी वगैरे. एलबीडब्ल्यू उत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे. स्कोर हा किती बॉल 4 बॉल 39 रन झालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. गच्चा क्षेत्ररक्षण गच्चा क्षेत्ररक्षण यष्टीच्या मागे मॅगी यांच्याकडून. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ते 40. 1 टू गो. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली 41. उत्कृष्ट कमबॅक केलेले ते आराध्य वॉरियर्सनी. आणि आता 42 धावांची आवश्यकता आहे त्यांना. आराध्य वॉरियर्स संघाला 42 धावांची आवश्यकता विजयासाठी. संघ मालक मधुदादा जांभारकर कुठे असेल त्यांनी यावे स्टेजवरती. कैलासवासी उमेश थोरात यांच्या स्मरणार्थ रुपादेवी चषक 2024 प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. मालिकावीर स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक चषक. बघू आता बॅटिंग साठी सज्ज झालेली आराध्य वॉरियर्स आमची मधुदादाची टीम. आराध्य वॉरियर्सला प्राइज आलेले 1100 रुपये रोख पारितोषिक भेटल. जेव्हा विजय होईल 42 धावा केल्या तर 1100 रुपये इकडनं घेऊन जावा स्टेजवर ना. 1100 रुपयाचं रोख पारितोषिक. ऋषिकेश पवार, ऋषिकेश केबल नेटवर्क, RS ब्रॉडबँड ना ब्रॉडबँड RS ब्रॉडबँड यांकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते आराध्य वॉरियर्सला विजयी झाल्यावरती रोख रक्कम घेऊन जावे विजयी होऊन. पहिला चौकार, पहिला चौकार. स्टार्टिंग द तीन बॉल 3 विकेट घेतल्यास 555 रुपयाचं रोख पारितोषिक संकेत खैरे यांच्याकडून.
उत्कृष्ट टपली, पण एक धाव. इथे टपलीला महत्व नाही. कार्पेट पाहिजे, कार्पेट. घरचा असला तरी चालेल, कार्पेट पाहिजे. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 7. पहिला नव्हता ना, विचारलं का? धाव संख्या झालेली आहे ती 6. 42. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 7. अशा तऱ्हेने हा टोलावलेला चेंडू सीमारेषा बाहेर आणि गडी बाद. डीजे. चार बॉल 7 धावा झालेल्या आहेत. तीन बॉल 3 चौकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. ऋषिकेश पवार, ऋषिकेश केबल नेटवर्क, RS ब्रॉडबँड यांकडून. चेक. सेकंड चेक बाउन्स. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट चेंडू. अजून एक पारितोषिक आलेले आहे ते राहुल साठी. राहुलने 3 बॉल 3 चौकार मारल्यावर 500 रुपयाचं पारितोषिक आहे गांगुली यांकडून. 3 बॉल 3 चौकार मारल्यावर राहुलने 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धाव संख्या षटक अखेरीस 8. सहा चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्यावर बॉलरला पण 500 रुपयाचं पारितोषिक आहे ऋषिकेश पवार यांकडून. 4 रनासाठी गच्चा क्षेत्ररक्षण. नाव अजून 2 चौकार मारल्यावरती 1,500चं टोटल पारितोषिक आहे ऋषिकेश पवार आणि गांगुली यांकडून. शॉट. अंपायर्स, अंपायर्स, अंपायर सगळ्यांनी हात वरती या रे. थर्ड अंपायर, थर्ड अंपायर, थर्ड अंपायर. बाई घेतला ना? हा नाही नाही, तू कॅमेरा फिरवला ना तिकडं. सगळ्यांनी काळ्या पडद्यावरनं हात खाली घ्या. काळा पडदा म्हणजे त्यांची आयुष्याची रेष आहे. त्याच्यावरनं गेलं तर ते घरी येत. खालना लागला तर 4 रन आहे. तुम्ही खाली ढकलू नका, त्यांना बाहेर पाठवू नका. आहे तसं राहून दे. ओरिजिनल आवाज वाटतं. बघू आता. प्लेयर्सनी साईड लावा तिकडून, बाकी सगळे राहतील. प्लेयर्स नाही पाहिजेत. प्लेयर्स त्यांचा ओनर बिनर असेल तर 5 रनाची पेनल्टी आहे, आताच सांगतोय.
कोणत्या संघाचा ओनर प्लेयर असेल रिव्ह्यूच्या मध्ये तर 5 रनाची पेनल्टी आहे. अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. आपले पंच एकदम परफेक्ट काम आतापर्यंतच्या मॅचेस मध्ये. बघू आता हा टोलावलेला चेंडू होता पण एकदा दोनदा तीनदा चेक करा अंपायर्स. पण अटीतटीचा सामना आहे. 4 रनाची बाब आहे. आपल्याकडे युट्यूब टेक्नॉलॉजी आहे आणि अंपायरचा डिसिजन फायनल असेल. चार धावा घोषित. टाळ्या. 2 बॉल 2 चौकार मारलेत राहुलने. चला मॅच कंटिन्यू करा. हात घे ना भाई. हे भाई तुम्हाला सांगतो तुमच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. बाजा तुमच्यामुळेच प्रॉब्लेम झाला तो, नाहीतर रिव्ह्यू घ्यायलाच नसता लागला. पंचांशी वाद करू नका. पंच आतापर्यंत परफेक्ट डिसिजन देत आलेले आहेत. मॅच चालू करावी नाहीतर परत पेनल्टी लागेल. हॅलो हॅलो हॅलो. संघ संघ भाई फायनल डिसिजन आहे. मला उतरायला लावू नका. फक्त एवढं करा. श्रीजा परफेक्ट. श्रीजा परफेक्ट. संघ चालू करा चालू करा. डिसिजन पंचांचा अंतिम राहील. त्यांनी डायरेक्ट चौकार न दिला, बघून चौकार दिलाय. आणि एक एक नाही 3-3 पंच आहेत आपल्याकडे. तर काहीतरी डिसिजन असेल तसं म्हणून त्यांनी चौकार दिला. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 17. अजून एक चौकार मारल्यावरती क्लिअर. 17 धावा झालेल्या आहेत आणि अजून एक चौकार आला तर टोटल 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे राहुलसाठी. संघाचे संघ मालक थर्ड अंपायर आराध्य वॉरियर्सचे संघ मालक मधुदादा जांभरकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. संघ आपला अतितटीचा सामना खेळतोय. त्यांना प्रोत्साहन देणं काम आहे त्यांचं. गणेश बसलेले आहेत तिकडे. गणेश बोलवलंय दादानी. लपतो काय? आराध्य वॉरियर्स संघाचे संघ मालक मधुदादा जांभरकर. अंपायरचा डिसिजन बघू आता आपण. अंपायर आउट. बघा पंच असे कोणाच्या साइडने डिसिजन देत नाही. जो परफेक्ट डिसिजन असेल तो परफेक्ट देतात. दोन्ही साइडने काहीतरी करायला लागेल ना. जाऊन दे 4 रन एक्स्ट्रा भेटले. पुढील बॅट्समन प्रथमेश. स्कोर काय आला? 17-17.
आठ होता. तुमचा एक जो राखीव खेळाडू असेल त्याला कृपया करून स्टेजची पाठवा आणि मॅच स्टार्ट करा ना भाई. आपल्याला वेळ अभावी 12च्या आधी मॅची संपवायच्या आहेत, नाही तर पोलीस घेऊन जातात इकडनं. कसं आहे आणि इकडचे नौपाडा पोलीसवाले डेंजर आहे, डायरेक्ट घेऊन जातात सर्व प्लेअरला 11च्या 11. हा म्हणून वेळेच्या अभावी संपवाव्यात मॅचेस, 12च्या आधी संपवायच्यात आपल्याला. असं करून नियोजन करावे सर्वांनी, पटापट मॅचेस खेळवावे. अवांतर चेंडू, लाईन लेन पकडावी लागेल राजूला. वानखेडेचा पिचे हा. कॅच बॉल. ओ योटी एकोणीस झालेला आहे, 19. वाईड अवांतर चेंडू, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 23. 1 टू गो. उत्कृष्ट गोलंदाजी केली ती राहुलने, राजूने. 21 झालेला आहे. अजून 12 बॉल 21 रन पाहिजे आहे आणि स्ट्राईकला महेश आहे. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 10.5चा रन रेट आहे. बॉलरच नाव टी शर्ट फिरवत आता. ₹1100 ना. परत 6 बॉल 3 चौके मारल्यावरती ₹1100 रोख पारितोषिक. महेश 6 बॉल 3 चौके मारल्यावरती ₹1100 रोख पारितोषिक ऋषिकेश पवार RS ब्रॉडबँड यांकडून. आणि या बॉलरचा आज बर्थडे, त्याला सर्वांकडून शुभेच्छा आणि गोलंदाजीसाठी पण शुभेच्छा. भाई मॅच स्टार्ट करा ना, नका ना टाइम करू, पेनल्टी बसेल फुकट खाली. एक चालत नाही, बाकी 2 3 चालतात. पण वाईड आहे आणि वाईडला एक प्लस आहे, म्हणजे वाईड प्लस 1 इज इक्वल टू 2 रन. कोणी पोल कपडा काळा कपडा काहीच पकडू नये. वायर समोर. धन्यवाद काका. शॉक लागेल माहिती रे. परत वाईड, लाईन लेन पकडावी लागेल बड्डे बॉय. इथे हा वानखेडेचा पिचे, इथे लाईन लेन शिवाय काय नाही होत. अवांतर चेंडू. मयूर, बड्डे बॉय मयूर. धाव संख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 1 बॉल 26 धावा.
बेडी आकाश उत्कृष्ट फिल्डिंग होती, फक्त थ्रो करायचा बाकी होता तुझा. क्विक तू पिकअप केलेला बॉल पण थ्रो करायचा होता. 2 बॉल 27, 2 चेंडू 27 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक केलेला आहे तो बड्डे बॉयने. उत्कृष्ट शॉट पण फिल्डरच्या हातात. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो मयूर बड्डे बॉय. काय बोलू आता, तुझे जे कपडे तेवढी माझी चप्पल आहे, बाकी नंतर गोष्ट वेगळीच आहे. कार्बन कमाल कॅच पहिले चालायचा फोन कार्बन. अशा तऱ्हेने हा धावा झालेला आहे खेळाडू. आणि किती चेंडू बाकी आहेत? वन टू गो धाव संख्या 28 झालेली आहे. अजून 7 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 14. उत्कृष्ट गोलंदाजी बर्थडे बॉयनी कमबॅक वन साइड केलेला आहे पूर्ण. हॅपी बर्थडे टू यू मयूर. बॉलिंग टाकत होता तो. उत्कृष्ट गोलंदाजी केली. पहिले तो लाईन लेन नव्हता पकडत, पण एकदा जे वानखडेवरती लाईन लेन पकडली काम बॉल बरोबर स्टंपातच जातात. चार सत्ते सांगतो मारेल तर. आणि महेशने जर ही मॅच जिंकवून दिली, महेशने जर ही मॅच जिंकवून दिली तर त्याला 777 रुपयाचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार RS ब्रॉडबँड यांकडून देण्यात येणार आहे. मॅच जिंकवल्यावरती 777. केलं नाही तर ऐकायला धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 29. अजून 13 धावांची आवश्यकता. बाय पडद्यावरनं हात काढ. बाय. धन्यवाद धन्यवाद. महत्वाची मॅचेस आहेत. पडदा झोपला, प्लेयर झोपला. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. विवेक व्यवहारेने 3 विकेट काढल्यावरती 555 रुपयाचा रोख. अजून 2 विकेट काढल्या तर 555 रुपयाचा रोख पारितोषिक विवेक यांस भेटण्यात येणार आहे गांगुलीकडून. तर आणि जर स्वप्नील राजीवडे यांनी मॅच काढली तर 5555 रुपयाचा रोख पारितोषिक संकेत शेठ खैरे यांकडून.
धनवीन पॅकर्सचे संघमालक गौरव पोपळकर यांचं मैदानात आगमन झालेले, त्यांनी स्टेजवरती येऊन आपली उपस्थिती दाखवावी. धनवीन पॅकर्सचे संघमालक गौरव पोपळकर. चार धावा गेलेल्या आहेत. मॅच अजून जिवंत आहे का? उत्कृष्ट फलंदाजी बट विवेक व्यवहारांची उत्कृष्ट गोलंदाजी आणि 14 रन डिपेंड केलेले. माईकशी संपर्क साधावा, स्टेजशी संपर्क साधावा. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, बाई मॅन ऑफ द मॅच सांग ना. श्रीजा परफेक्ट विरुद्ध स्वयं संस्कृती 11. स्वयं संस्कृती 11 संघाने त्वरित मैदानात उतरावे. आपला मॅच चालू होणार आहे. तसेच धनवीन पॅकर्सचे संघमालक गौरव पोपळकर यांचा सत्कार गणेश जाधव करतील. गणेश जाधव, ए गणेश चल, मोन्या करेल, मोन्या करेल. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच रोहन. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच रोहन. त्यांनी स्टेजवर ना आपलं मेडल्स कलेक्ट करावं. रोहन विवेक नाही. टॉस का बॉस उपरी. टॉस बॉक्स मध्ये श्रीजा परफेक्ट विरुद्ध संस्कृती 11. स्वयं संस्कृती 11 संघाचा कर्णधार. बाई जा ना वरती. टॉस इथं ना उडवत. तो टीम रेडी आहे का? घेऊन ये ना मैदानात, आपलीच मॅच आहे. पाणी ना. कमिटी अंपायर साठी फक्त पाण्याची सोय सुविधा करावी. कमिटी हा वरती जा. पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्यावे. तसेच कोणत्याही प्रेक्षकांनी वायर, काळा कपडा, लाईटीचे पोल याला हात लावू नये. मंडळ काही झाल्यावर जबाबदार राहणार नाही. कॉइन टॉस का बॉस. काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? मेडल इकडे तिकडे. विजा त्या पिशवीत मेडल आहेत. टॉस उडवा ना लवकर. पुढील मॅच चालू करायची आपल्याला. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच रोहन, ज्याने धमाकेदार फलंदाजी करून आपला मॅन ऑफ द मॅच किताब पटकावलं. आणि आता पुढचा टॉस पण करून घे दादा. मधु दादा पुढचा टॉस करून घ्यावे. दोघा टीम मध्ये टॉस करून घे. कॉइन ना नोटा आहेत.
ए नाही त्यांना पाणी दे ना लवडे कोण पाणी द्यावे कमिटी अंपायर्सला पाणी पुरवावे कृपया करून कमिटीने बाई कोण जिंकला टॉस काय घेतली मला लगेच अनाउन्स करायला इंग्लिश मध्ये बोलतो स्वयं संस्कृती वॉन द टॉस ए बाई सांग स्वयं संस्कृती संघाचे प्रतिनिधीने मैदानात यावे कारण आपली मॅच पुढची आहे हे कृपया ध्यानात ठेवावे स्वयं संस्कृती संघाचे प्रतिनिधींनी मैदानात यावे त्वरित आपली मॅच चालू करावी जाम वेळ गेला या मॅच मध्ये भाई सांग लवकर टाइम नाही आपल्याला भाई पोलीस डायरेक्ट नौपाडा पोलीस स्टेशन लवकरात लवकर मॅचेस संपवाव्यात सेमीफायनल फायनल काय घेतलं स्वयं संस्कृती वॉन द टॉस अँड चूज द बॅट फास्ट